ओबीसी विरोधी जी आर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ओबीसी विरोधी जी आर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ओबीसी विरोधी जी आर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ओबीसी विरोधी जी आर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ओबीसी विरोधी जी आर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ओबीसी। नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या महात्मा फुले वाडा येथे आणि या ठिकाणी ओबीसीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन नेमकं कशासाठी केलं जात आहे यासाठीच आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत आजचं जे धरणे आंदोलन आपलं आहे कशासाठी करताय? हे आज महाराष्ट्र शासनाच्या बेकायदा गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे ओबीसीचं आरक्षण हे एका महिन्याच्या कालावधीमध्ये संपणार आहे। कारण आजपर्यंत टेबलाखालून किंवा बेकायदा कुणबी सर्टिफिकेट काढली जाऊन ओबीसीचं आरक्षण संपवण्यात येत होतं आणि आता या जी आरनं अधिकृतरित्या परवानगी देऊन कुणबी सर्टिफिकेटद्वारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे। तसा तो जी आर सांगतोय, जी आरमध्ये तसा उल्लेख आहे आणि या जी आरच्या उल्लेखाद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। तेव्हा समतेचं तत्व संपूर्ण भारतवर्षाला देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जास्थळावरती आम्ही पुण्यामध्ये इथं आलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या जी आर आम्ही फाडलेला आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे। एकंदरीत 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2 मागण्या आहेत त्या पण आम्ही लवकरच पूर्ण करू असं देखील सांगण्यात आलेलं आहे। काय सांगाल याबद्दल? त्यांनी काय मागण्या मान्य करायच्या आणि काय नाही करायच्या तो शासनाचा निर्णय आहे, परंतु ओबीसीचं मात्र गावगाड्यातल्या 50-60% ओबीसीचं मात्र आरक्षण आज रोजी या जी आरच्या माध्यमातून संपलेलं आहे। हे पूर्ण जबाबदारीनिशी आमच्या ओबीसी बांधवांनाही सांगतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम आरक्षणवादी जनतेला, अगदी त्यामध्ये इन्क्लुडिंग SC आणि ST, कारण त्यांच्यासुद्धा आरक्षणाला या जी आरद्वारे थ्रेड्स पोचणार आहेत। कारण नातेसंबंधाची व्याख्या इथं दिलेली नाही। नातेसंबंध म्हणजे कोणते नाते? एखादा आंतरराष्ट्रीय विवाह झाला असेल आणि पुढची व्यक्ती ही उच्च कुळातील असेल, मारवाडी असेल, ब्राह्मण असेल, जैन असेल, तर त्यांनाही तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट इश्यू करणार का? त्यामुळे नातेसंबंध या शब्दाचा अर्थ काय? कुळ म्हणतात तुम्ही। कुळ म्हणजे कोणतं कुळ? काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मौर्य कुळातले आम्ही आहोत असं अभिमानाने म्हणणारे सगळीच माणसं आहेत। त्यामुळे मग कुळाचा म्हटलं तर मग मौर्य कुळातले सगळे का? कुळाची व्याप्ती काय? त्यामुळे असे काही जे शब्दप्रयोग केलेले आहेत, शब्दच्छल केलेले आहेत, या सगळ्याद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीमध्ये सगळ्यांना प्रवेश आणि तोही एका ॲफिडेव्हिटद्वारे असा जर शासनानं जी आर काढला असेल, काढलेला आहे आणि यातून ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त केलेलं आहे असं आम्ही पूर्ण जबाबदारीनिशी महाराष्ट्राला सांगतोय। एकंदरीत आता जो कालचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्यावरती जरांगे पाटलांनी असं सांगितलंय की हा जर म्हणजे यावेळी जर काही चूकभूल जर केली तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही। काय सांगाल याबद्दल तुम्ही? नाही, तो त्यांचा अधिकारी आहे। ते अशाच पद्धतीने दहशतवादूनच, सगळी दहशत माजूनच ते त्यांचं काम करत असतात। आणि दुसरी गोष्ट, आमचं सरकारला सांगणे, तुम्ही त्यांच्या 8 मागण्या मान्य केल्या ना, आमच्याही 18 मागण्या मान्य करा। आम्ही आता सरकारला मागण्यांचं निवेदन देतो, त्याच बघून सरकार आमच्याही किती मागण्या मान्य करते का? सरकार फक्त मराठा समाजाचं पोषण करण्यासाठी आणि त्यांच्याच मागण्या मान्य करण्यासाठी राज्य करतंय का? त्यांची संविधानिक आणि नैतिक जबाबदारी, कायदेशीर जबाबदारी ही नाही आहे का की ओबीसी, VJNT, SBC, SC, ST या सगळ्यांचं ज्या मागण्या आहेत त्यांचा विचार करावा? तर त्यामुळे सरकारने हे जे बेकायदा काम केलेलं आहे, आम्ही सरकारला इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर हा जी आर रद्द करा आणि नाही तर मग आम्हाला कोर्टात जावं लागेल। आता एक शेवटचा प्रश्न की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काही कालावधीमध्ये लागणारच आहे, तर त्या अनुषंगाने हा निकाल दिलाय का? 100%। मुळात आमचा आरोपच असा आहे की तुम्ही ज्या दिवशी गणपती बसणार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचा, अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्रातला गणेश उत्सव हा अतिशय प्रसिद्ध आहे, अशा वेळेसच आपल्याला आंदोलन करायचं होतं का? मग याच्यामध्ये काहीतरी सुनियोजित काहीतरी प्लॅनिंग होतं आणि जसं ते म्हणतात की बाबा देखना समाज में बहुत तणाव है क्या, देखो कई चुनाव है क्या, अशाच माध्यमांनी त्यांनी चुनाव लक्षात ठेवून या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोक्यात ठेवूनच हे प्लॅनिंग केलेलं होतं। सरकारकडनं दबाव घ्यायचा, असे काही जी आर काढायचे, अचानक हजारो लाखो दाखले एका रात्रीतनं काढायचे, ते नंतर कोण कॅन्सल करत नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून ते कसं ताब्यात घ्यायचं हाच मुळात प्लॅन होता। या धरणे आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल? नाही, मुळात आज तर आम्ही धरणे आंदोलन करतोय। जे शक्यता आहे या सगळ्यामध्ये आम्ही सगळी चर्चा करतोय की काय काय शक्यता आहे, काय काय होऊ शकतं, चर्चा करून आम्ही निश्चित पुढचा मार्ग काढू। पण या जी आर बरोबर सरकारला आम्ही शांत राहू देणार नाही। हा जी आर रद्द करूनच राहू, मग ते सरकारच्या माध्यमातून असू नाही तर कोर्टाच्या माध्यमातून असू। जसं सांगितल्याप्रमाणे की
हा जो निर्णय आहे याच्या विरोधात आम्ही नक्कीच जाऊ आणि हे जे आंदोलन आहे ते असंच चालू असणार आहे आणि एकंदरीत कोर्टाकडूनही याच्यावरती याचिकाही दाखल करू असं देखील यावेळेस आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात आलेले आहे. आता नेमकी याच्या पुढं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.